आज गोव्यात एका नव्या क्रांतिकारी आंदोलन सुरू केलं आहे। हे आंदोलन आहे गोव्याच्या सामान्य माणसांचं आणि गोव्यातील प्रादेशिक पक्ष रेव्होल्युशनरी गोवन्स या पक्षाचं। सांत आंद्रे मतदारसंघात हजारो चौरस मीटर जमीन रूपांतरणाच्या विरोधात आमदार विरेश बोरकर आणि स्थानिकांनी एक दिवस टीसीपी कार्यालयात, नंतर आझाद मैदानावर, मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर आणि आता पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं आहे। सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे। पण आपण कुणाच्याही घरी आंदोलन करण्यास जाणार नाही असं सांगून आमदार विजय सरदेसाई यांनी विश्वजित राणे यांच्या घरावर गेलेल्या मोर्चाला समर्थन करणे टाळलं। सध्या टीसीपी मंत्री विश्वजित राणे आंदोलकांच्या टार्गेटवर आहेत। गोव्यात सध्या सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत आणि सगळ्या आंदोलकांच्या निशाण्यावर विश्वजित राणे आहेत। अर्थातच टीसीपी खाते त्यांच्याकडे आहे आणि त्या अंतर्गतच जमीन रूपांतरण झालं आहे। पहा ना, जेव्हा टीसीपीचे सेक्शन 39A आणि 17(2) विधानसभेत आले तेव्हा सगळ्या सत्ताधाऱ्यांनी त्याचं समर्थन केलं होतं। मग गोवा विकण्यासाठी फक्त विश्वजित जबाबदार आणि बाकी सगळे का नाहीत? इतर देखील त्याला जबाबदार नाहीत का? मग त्यांच्याकडे आंदोलकांचा आवाज वळवतील की नाही हा सुद्धा प्रश्न आहे। सध्या जे आंदोलन सुरू आहे त्याची सुरुवात झाली होती सांत आंद्रे मतदारसंघात जमीन रूपांतरणाला दिलेल्या मान्यतेपासून, पण ते आता संपूर्ण गोव्याचा विचार करत आहे। सगळ्या केसेस रद्द करून टीसीपीचे नव्याने आणलेले कलम रद्द करण्याची मागणी होत आहे। मग हे बदल आंदोलनात दिसले। या आंदोलनाला संपूर्ण गोव्यातून देखील पाठिंबा मिळत आहे। जमीन रूपांतरण रोखण्यात यश आलं तर खरंच गोव्याच्या पुढच्या पिढीसाठी चांगली गोष्ट ठरेलच। पण जर बारकाईनं पाहायला गेला तर इनाफ इज इनाफ चळवळ विश्वजित राणे यांच्या विरोधात जाते। पेडण्यातल्या जमीन रूपांतरणाचं आंदोलन सुद्धा विश्वजित यांच्या विरोधात आहे। आता गोव्यात जे काही आंदोलनं झाली आणि होत आहेत ती सुद्धा विश्वजित राणे यांच्या विरोधात जात आहे। ही एक सुरुवात म्हणता येईल, पण गोव्यात आणखीनही विषय आहेत। त्यांच्याकडे लोक अशीच चळवळ घेऊन प्रश्न सोडवतील का? कारण आता गोव्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत। अर्थातच एकाने करून इतरांनी मजा पाहावी असं होऊ शकत नाही, पण गोवेकर त्यासाठी सुद्धा पाठिंबा देतील का हा प्रश्न आहे। आज ड्रग्स गोव्याच्या गावागावात पोहोचले आहेत। तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाऊन बर्बाद होत आहे। व्यसनाने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। गोव्यातील जॉब स्कॅमने अनेकांच्या पायाखालची जमीन हलवली। बर्च दुर्घटनेने गोव्यातील हप्ता राज उघड केलं। या सगळ्यावर गोवेकर जागे होतील का? सध्या टीसीपी विरोधात जागे झाले, त्यामुळे सध्या मोर्चा दुसरीकडे वळवणं कोणालाही नकोच आहे। महागाई, बेरोजगारी असे अनेक विषय गोव्याला सतावत आहेत। बेकायदेशीर फोफावलेल्या गोष्टी आणि कायदा सुव्यवस्थेवर नाहीच बोललेलं बरं। जे आंदोलन आम्ही आता पाहत आहोत ते आंदोलन तडीपर्यंत पोहोचावं ही अपेक्षा। लोकांनी जो घाम गाळला त्याला यश मिळायला हवं। नाहीतर आपण कला अकादमी विरोधात आंदोलन पाहिलं। जेव्हा गोविंद गावडे मंत्री होते तेव्हा त्यांनी उगाच ते आपल्यावर ओढून घेतलं होतं, तेही त्यांनी मान्य केलं। मात्र त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर कला अकादमीची सगळी कामं झाली का हा प्रश्न आता पडत आहे। कारण गोविंद गावडे त्यांना आंदोलकांना आज सुपारीकार म्हणत आहे, कारण ते आंदोलन आता त्या पद्धतीने अजिबात दिसत नाही। त्यामुळे त्यांना बोलायला वाव आहेच। तसंच उद्या कुणीतरी जी आंदोलनं सध्या टीसीपी विरोधात सुरू आहेत त्यांना नाव ठेवायला नको। ही आंदोलनं यशस्वी हो आणि लोकांना न्याय मिळो। नाहीतर विश्वजित राणेंना जाणून बुजून कोणीतरी चेकमेट करण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न निर्माण होईल। विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री दरवेळी सांगतात की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, पण खरंच मतभेद नाहीत तर किती वेळा आणि कशाला तुम्ही हे बोलून दाखवता? फक्त टेबल टेनिस खेळून मतभेद संपले असं होत नाही। त्यासाठी कितीही खेळ खेळले तरी राजकीय खेळ संपत नाही। आणि चला, विश्वजित राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काहीच मतभेद नाहीत असं ते सांगतात, मग विश्वास ठेवूया। कारण तसंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावेळी विश्वजित राणेंना आधार दाखवला। मंत्र्यांच्या घरी आंदोलन नको असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि कसंही असो पण ते आंदोलकांनी ऐकलं असं आता म्हणावं लागेल। पण आता प्रश्न आहे, विश्वजित राणेंना चेकमेट करण्यासाठी कोण तयार झालं आहे? तसंही जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी विश्वजित यांनी काहीतरी मोठं आपल्याला मिळेल असा उघड प्रचार सत्तरीत केला। आता ते 2 नंबर मंत्री आहेत। मोठं म्हणजे ते 1 नंबर येतील आणि मुख्यमंत्री बनतील असंच होतं ना? कारण त्याहून मोठं काहीच नाही। पण तेही नाही असं विश्वजित सांगतात।
त्यामुळे ते आणखी काय याचं उत्तर वेळच कदाचित देईल. टीसीपीच्या कायद्यावरून विश्वजित राणे यांची पाठराखण करण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही. त्यांना मुख्यमंत्री आणि राजेश फळदेसाई यांनी तर पाठिंबा दिलाच आहे, पण जीत मात्र विरोध करत आहे. विधानसभेत पाठिंबा दिला ती चूक सुद्धा मान्य करत आहे. मग या टीसीपी वरून सरकारात मतभेद आहेत हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आंदोलकांनी विश्वजित राणे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पोलिसांना खरंच त्यांना वाटेत रोखणं शक्य नव्हतं की जाणून बुजून आंदोलकांना विश्वजित यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचू दिलं, हा देखील प्रश्न आहे. पण जाऊ द्या, टीसीपी वरून विश्वजित राणे यांची पाठराखण करणं शक्य नाही आणि करूही नये, कारण कदाचित गोव्यासाठी घातक ठरेल. पण त्यामागचं राजकारण काय हे देखील पाहावं लागेल. एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की आरजी पक्ष हा पूर्वीपासून जमिनी संबंधी कोणतीही तडजोड करण्यासाठी तयार नसतो. त्यामुळे या आंदोलनावरून त्यांनाच ब्लॅकमेलर्स म्हणण्याची वेळ येऊ नये एवढंच. त्यांच्या आंदोलनातून गोव्याचं हित जपलं जावं एवढीच अपेक्षा.